चौथं वाक्य किंवा चौथा उद्गार मत्तई शुभवर्तमान 27वा अध्याय 46वा वचन, मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 34वा वचन. त्या अगोदर तिसरं वाक्य उच्चारलं. तिसरं वाक्य उच्चारल्यानंतर ज्या घटना घडतात त्याकडे पाहणं गरजेचं आहे, कारण की शास्त्र आम्हाला शिकवतं की 3 तास अंधार आम्हाला पाहायला भेटतो. 3 तास त्यावेळेस देशभर अंधार पडला. येशूने तिसरं वाक्य वापरलं. पहिलं वाक्य अवतीभोवतीच्या लोकांसाठी, दुसरं वाक्य शेजारच्या असणाऱ्या त्या चोरासाठी तारण पावलेल्या, तिसरं वाक्य आई आणि त्याच्या असणाऱ्या प्रेषितासाठी, आणि चौथ्या वाक्य होईपर्यंत 3 तास अंधार पडला. सर्व देशभर अंधार आहे, सगळीकडे अंधार झाला. अंधाराकडे एकही वाक्य उच्चारलं गेलं नाही, एकही वाक्य बोललं गेलं नाही, एकही काही नाही. सगळीकडे भयान शांतता, अंधारच अंधार. कारण की अंधार पापाचं प्रतिनिधित्व करतो. अंधार पापाचं प्रतिनिधित्व करतो. कारण की म्हणून आम्ही सुरुवात केली होती की येशू ख्रिस्त का पित्याला म्हणतो क्षमा कर, कारण की त्याचं म्हणणं हे आहे, मी आता मनुष्य आहे, मी देवाचा पुत्र नाही, म्हणून तू क्षमा करायची. देवाने त्याला सोडलेलं आहे. 3 तास लोटले, अंधारात गेले, सगळीकडे शांतता. हॅलो, जे ते त्या ठिकाणी आहेत, जे ते त्या ठिकाणी आहे तिथंच थांबलेले आहेत. त्या ठिकाणी कठीणता आहे. गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की जे घडत आहे ते सगळंची सगळं जे आहे ते अद्भुत आहे. कठीणता होत आहे. 3 तास अंधारामध्ये सगळी शांतता आहे. यदा कदाचित त्या 3 तासामध्ये आहे ना, ते जे शिपाई आहेत ना, ते सारखे येऊन येशूला बघत असतील, जिवंत आहे का मी. 3 तास येशूचे अनुभवत आहे ते अतिशय भयंकर आहे. येशूने जे 3 तासामध्ये अनुभवलं, युगारंभापासून, युगाने अगोदरपासून, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी देवाने, तो जो प्रारंभ शब्द आहे त्याचा ग्रीक इब्री भाषेतला अर्थ आहे बिफोर द बिगिनिंग्स, सुरुवातीच्या अगोदरपासून. जो सर्व समर्थ देव, त्याचप्रमाणे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा, हे जे तिघ एकत्र आहेत ते कधी विभक्त झाले नाहीत, याची असणारी ती दुरावा प्रभू येशू ख्रिस्त 3 तास अनुभवत होता. देवाने जे गेतशेमनी बागेमध्ये आदामासंगती अनुभवलं, आदाम आणि त्याची स्त्री यांनी फळ खायलं आणि देवापासून दूर गेले. आणि देवाने जे अनुभवलं, किंबहुना आदामाने जे अनुभवलं, देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाची प्रीती, देवाचा असणारा तो मधुर आवाज, देवाची समक्षता, देवाने जे दिलेले आशीर्वाद, देवाने ओतलेली कृपा, देवाने दिलेले अधिकार, हे सगळे आदामाने एका झटक्यामध्ये फळ खाऊन संपवले. आणि 3 तास आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य देवापासून दूर गेल्यानंतर, पापाने प्रवेश केल्यानंतर माणसाची अवस्था काय असते याचा अनुभव वधस्तंभावर 3 तास त्या अंधारामध्ये तो घेत होता. आणि 3 तासानंतर मग तो म्हणतो, एलोई एलोई लमा सबक्तनी, एलोई एलोई लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. येशूच्या शिष्यांनी येशूला विचारलं, आम्हाला प्रार्थना करायला शिकव. लुक शुभवर्तमानात इंग्रजीत फार सुंदर वाक्य आहे. ते शिष्य प्रेषित म्हणतात, टीच अस टू प्रे, आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आणि येशूने प्रार्थना शिकवलं, हे आमच्या स्वर्गातील पित्या, किंवा हे आमच्या स्वर्गातील बापा, जे काय भाषांतर त्याप्रमाणे, हे आमच्या स्वर्गातील पित्या, ज्याने त्याच्या लोकांना, देवाच्या लोकांना प्रार्थना करत असताना पिता म्हणून हाक मारायला शिकवलं. जो गेतशेमनी बागेमध्ये देवाला म्हणतो आब्बा आणि बाप्पा अशी हाक मारतो, जो वारंवार देवाकडे प्रार्थना करत असताना बाप्पा म्हणून हाक मारतो, पिता म्हणून हाक मारतो, तो मात्र ह्या 4थ्या शब्दाच्या वेळेस म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कारण की आता तो जो आहे त्याला देव म्हणून संबोधतो. येशूच्या असणाऱ्या जीवन काळामध्ये हे जे वाक्य आहे तो देवाकडे पिता म्हणून प्रार्थना करत नाही, देव म्हणून प्रार्थना करतो. कारण की आता त्यांची असणारी सहभागिता तुटलेली आहे, परंतु त्रैक्य आहे तसंच आहे. समजतंय? त्रैक्य नाही तुटलं वधस्तंभावरती. त्रैक्य कोणीही तोडू शकत नाही. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. परंतु सहभागिता तुटली, देवाने दूर केलं. आणि त्याचा हा प्रश्न आहे देवाला, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास.
देवाला विचारलेला वधस्तंभावरचा अद्भुत प्रश्न आहे आणि देवाने उत्तर दिलं का हो? देवाने जर उत्तर दिलं असतं तर काय दिलं असतं ते आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वेगळ्या ठिकाणी वाचायला भेटतं आणि ते वाचत असताना आम्हाला समजतं देव काय म्हणता. देव येशूवरती जे सगळ्या जगाचं पाप लावलं ना, म्हणून इब्री लोकासपत्र म्हणलंय तो ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो आमच्यासाठी पाप झाला. आम्ही जे पाप करतो ते येशूवरती त्यावेळेस लादण्यात आलं. तो आमच्यासाठी पाप झाला. ज्याने पापाला कधी स्पर्श केला नव्हता त्याला पाप म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्यावरती असणारं पाप हे लिहिलं गेलं यासाठी की आता तो पापाचा असणारा अनुभव घेत होता. 3 तासाच्या अंधारानंतर म्हणतो तू काय केलंस, तू मला का सोडलंस, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि देव त्याला सांगताना उत्तर सांगतो पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही आणि म्हणूनच मला आदामालाही सोडावं लागलं आणि आज तुलाही सोडलेलं आहे. कारण की तू आज जगासाठी प्रायश्चित्ताचा असणार पापार्पण घेऊन माझ्या समोर येत आहे. तू खंडणी भरणार आहेस, तू खंडणी घेऊन येणार आहेस आणि म्हणून तू पाप आहेस, मी पवित्र आहेस. आम्ही एकमेकांसंगती हस्तांदोलन करून राहू शकत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकाच वेळेस पवित्रता आणि पाप दोन्ही राहू शकत नाहीत. एक तर पाप राहील किंवा पवित्रता राहील. आणि म्हणून देव म्हणतो की मी तुला दूर केलं कारण की तो आता जगासाठी पाप असा झाला. युग आरंभापासून ते तुझ्या येण्यापर्यंत जे जे तुझ्यावर विश्वास ठेवतील त्या प्रत्येकाच्या असणारी पाप घेऊन तू वधस्तंभावर चाललेला आहेस आणि चढलेला आहेस. आणि म्हणून मी तुझ्याकडे पाहत नाही, मी तुझ्याकडे पाहू शकत नाही कारण की आम्ही ठरवलं होतं असंच व्हायला हवं. आणि म्हणून मी आता तुझ्याशी बोलू शकत नाही, मी तुला उत्तर देऊ शकत नाही. तू माझ्याकडे प्रार्थना केली तरी चालेल कारण की तू आता पाप झालास. पापी झाला नाहीस, पाप झालास. फरक आहे. पापी होणं म्हणजे काय, आम्ही, आणि पाप म्हणजे काय, उपजत आदामाने जे येदेन बागेत केलं ते. आणि तो म्हणतो येशूला, येशू ते तू झालास म्हणून मी तुला दूर केलं. दुसरी गोष्ट काय, येशू म्हणतो तू मला दूर केलंस कारण की 1 पेत्र 3 अध्याय 18 वचनात म्हणतो त्याची आणि देवाची पापामुळं असणारी सहभागिता तुटली आणि म्हणून देव दूर करतो. देव म्हणतो पापी मनुष्याची माझी सहभागिता होऊ शकत नाही त्यामुळे दूर हो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, देवाने त्याला का दूर केलं. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 15 वचन तो म्हणतो जोपर्यंत तू मनुष्याच्या तारणासाठी मनुष्य म्हणून तो मरू शकत नाही तोपर्यंत मनुष्याचं तारण होणार नाही. मनुष्य माझ्या पुन्हा समक्ष येऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस या वधस्तंभावर जोपर्यंत मी तुला सोडत नाही तोपर्यंत त्या सैतान म्हटलेल्या सर्पाचं डोकं तू वधस्तंभावर कुचलू शकत नाहीस. म्हणून मी तुला दूर केलं. आणि म्हणून आम्हाला पेत्राच्या पत्रामध्ये वाचायला भेटतं की तो हारलेला शत्रू आहे, त्याला दात नाही तसा अजगर आहे आणि म्हणून तो कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. त्याच्याकडे दात राहिले नाहीत, तो सिंह जरी असला तरी तो गिळण्याचा प्रयत्न करतोय कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती त्या सैतानाचे नख आणि दात हे दोन्ही ओढून काढले. आणि म्हणून तो म्हणतो मी तुला दूर केलं कारण की मी तुझ्या संगती हस्तांदोलन आता करू शकत नाही. परमेश्वर त्याला म्हणतो मी तुला का दूर केलं कारण की तो यासाठी ज्या लोकांसाठी तू मध्यस्थी करणार आहेस त्यांच्यासाठी तू नमुना आहेस. म्हणून इब्री लोकासपत्रात म्हणलेला आहे तो आमच्यासारख्या सर्व परिस्थितीतून गेला आणि म्हणून तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे. म्हणून देव म्हणतो मी तुला दूर केलं. तू माणसासारखं प्रत्येक परिस्थितीतून गेलं पाहिजेस. तुला पापाचा असणारा दंश काय हा समजायला पाहिजे. पापाचा दंश केवळ मरण नाही तर पापाचा दंश देवापासून दूर जाणं आहे. ही सगळ्यात मोठी त्याच्यामध्ये असणारी दाहकता आहे. पापाचं वेतन तर मरण आहेच परंतु पापाचा दंश माणसाला देवापासून दूर घेऊन जातो. आणि तो म्हणतो म्हणून येशू म्हणतो तू मला का दूर केलंस आणि देवाची सगळी उत्तर आहेस. एवढंच नव्हे, देव म्हणतो मी तुला काही काळासाठी दूर करतो यासाठी की अनेकांच्या जीवनामध्ये योहान कृष्ण शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन घडावं. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज वधस्तंभाचे उद्गार ऐकत असताना ज्या येशूने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी वधस्तंभावरती एवढा मोठा त्याने असणारा लॉस किंवा त्याचं असणारं नुकसान सहन केलं, तो देवापासून काही काळासाठी देवाने त्याला दूर केलं. काय हे आमची जबाबदारी नाही का की त्या देवासंगती आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं.
ही आमची जबाबदारी नाही का? त्या देवासंगती आम्ही रोज आमची वेळ घालवावी, ही आमची जबाबदारी नाही का? देवाची वेळ देवाला द्यावी, ही आमची जबाबदारी नाही का? देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही वाढत राहावं, ही आमची वेळ नाही का? की आम्ही देवाचा हात धरून म्हणावं, हे देवा हा मी तुझा आहे, तू मला घेऊन चाल. ही आमची जबाबदारी नव्हे का? यशासारखं हा मी आहे मला पाठव म्हणणारं, ही आमची जबाबदारी नव्हे का? की आम्हाला देवाची पवित्रता दिसावी, ही आमची जबाबदारी नव्हे का? की प्रभू येशू ख्रिस्त जो देवापासून दूर झाला त्या देवाला जाऊन आम्ही मिठी मारावी. परवाच्या कांटाटामध्ये एक सुंदर गोष्ट दाखवली. येशूच्या पुनरुत्थानानंतर सगळे शिष्य येतात आणि येशूला मिठी मारतात. मला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचार, तुम्हाला काय आवडलं? म्हणलं मला हे आवडलं. पुनरुत्थित ख्रिस्ताला ते मिठी मारतात. आम्ही विचार नाही करतो काही गोष्टींचा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची जबाबदारी आहे की आम्ही देवाच्या जवळ जावं, कारण त्यासाठीच येशूला दूर केलं होतं. जर ते माझ्यासाठी साध्य होत नाही तर त्याची किंमत माझ्यासाठी शून्य झाली. आणि देवाकडे जाण्यासाठी मार्ग साधे आणि सोपे आहे. रोज शास्त्र वाचायचं आणि रोज प्रार्थना करायची ठरलेल्या वेळेला, कधी पण नाही, कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी, कधी रात्री नाही, एक ठरलेली वेळ. त्यावेळेस देवासंगती आमची अपॉइंटमेंट पूर्णतेच नाहीची. दुसरी गोष्ट, देवाच्या संत गणांसंगती आठवड्यामध्ये कमीत कमी एकदा तरी सहभागिता अनुभवायची, कारण तिथून आम्ही सगळेजण प्रोत्साहित होतो. आणि ज्याप्रमाणे देव आम्हाला चालवेल त्याप्रमाणे इतरांसाठी आम्ही जगासाठी ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाणारे लोक ठरायचे. आम्ही आमच्या प्रेयर रूममध्ये वेगळं आणि प्रेयर रूमच्या बाहेर वेगळं राहू शकत नाही. एक आजीची गोष्ट आहे. एक आजी जे करेल त्यात यशस्वी व्हायची. आणि एकदा एक तरुण मुलगी येऊन आजीला म्हणते, आजी तुझ्याकडे असं काय सिक्रेट आहे की तू जे काय करशील ते यशस्वी होतं? असं काय सिक्रेट आहे? आणि मग आजी म्हणते, माझ्या घरी आहे, मी तुला सांगते. आणि त्या मुलीला खूप आनंद झाला की आजी तिचं सिक्रेट मला सांगणार आहे. आणि ती मुलगी नटून खटून आजीला भेटायला गेली की आजी मला काहीतरी घेऊन जाईल, कुठेतरी घेऊन जाईल, काहीतरी सिक्रेट आहे की ज्या सिक्रेटच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये काम होईल, मी पण आजीसारखी यशस्वी होईल. आणि आजीच्या घरी गेल्यानंतर आजीने तिला तिच्या घरी असणाऱ्या तिच्या हॉलमधल्या काउचमध्ये बसवलं. आजी तिच्याशी बोलू लागली आणि ती मुलगी सारखी विचारायची, सिक्रेट सांगा ना, व्हॉट इज द सिक्रेट? ती म्हणायची, वेट टेक सम कुकीज अँड कॉफी, थोडं कुकी घे, कॉफी घे, वेट. आणि मग थोड्या वेळ ती म्हणली, आजी तू काय सांगणार आहेस का? नाही सांगणार आहे. आणि आजीने तिला सांगितलं, माझ्या मागं आहे. आणि आजीने तिला एका खोलीकडे नेलं. छोटीशी खोली होती. आणि ती म्हणाली, ही जी खोली आहे ना, ही खोली माझ्या यशस्वी होण्याचं गुपित आहे. ती म्हणली, या खोलीत काय? ह्या खोलीमध्ये काही नाही, एक खुर्ची आहे, एक सतरंजी आहे. मग इथं कसं काय गुपित आहे? आणि आतमध्ये गेल्यानं तिच्या लक्षात आलं, ती त्या आजीची प्रेयर रूम होती, त्या आजीचं प्रार्थनेचं ठिकाण होतं. आम्ही ज्यावेळेस देवाकडं प्रार्थनेमध्ये येतो त्यावेळेस आम्ही यशस्वी होतो. आणि देवाची इच्छा हीच आहे, येशूला दूर करण्यामध्ये आम्ही सगळेजण देवाचे व्हावे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, त्यावेळेस योहान म्हणतो, मी स्वर्गामध्ये खूप मोठा समुदाय पाहिला. वेगवेगळे राष्ट्र, भाषा बोलणारे लोक, देश, त्याचप्रमाणे वंश, यातून एक मोठा समुदाय पाहिला. तो कोणालाही मोजता येत नव्हता, एवढा मोठा तो समुदाय होता. आणि त्या समुदायामध्ये आम्हाला पाचारण करण्यासाठी देवाने येशूला वधस्तंभावर असताना त्याला दूर केलं. येशूने प्रश्न विचारला, येशूला उत्तर न देता ते उत्तर बायबलमध्ये त्याने आमच्यासाठी दिलंय. आज रात्री जर देवाची आज्ञा झाली किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं अंतराळात येणं झालं तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही त्या असणाऱ्या स्वर्गातल्या लोकांसंगती देवाच्या समोर उभा राहून गीतं गाणार आहोत का? अन्यथा येशू जो दूर करण्यात आला त्याचं विषय आम्हाला विचारण्यात येईल की तू का त्याचा फायदा उचलून घेतला नाहीस. गीताकडे जात असताना विचार करूयात. मी आज भक्ती मंदिरामध्ये येण्याच्या अगोदर बायबल कधी वाचलं? देवाला वेळ कधी दिली? मागच्या वेळेस प्रभोजन कधी घेतलं? प्रिय बंधू भगिनी, प्रभोजन आम्हाला आशीर्वादासाठी, माहिती आहे का तुम्हाला? प्रभोजन घेतल्याने आमच्या जीवनात आशीर्वाद भेटतात. योग्य त्या पद्धतीने घ्यायचं बरं का. पण माझा विषय नाही असतो. आम्ही कधी देवाला वेळ दिले? देवासंगती कधी बसलो? कधी उपवास केला? आजचा सोडून. उपवासात सामर्थ्य आहे,
प्रार्थनेत सामर्थ्य आहे, देवाच्या समक्षतेत सामर्थ्य आहे. देवाच्या समक्षेत ज्यावेळेस माणसं बसतात ना, ते जगाच्या सगळ्या गोष्टी ऐकून देवाकडे जात असताना ते एक मांजरी पिल्लू बघून बनून जातात. देव आम्ही फार कंटाळलोय, हे सगळं फार कठीण आहे. आणि देवासंगती प्रार्थनेत वेळ घालवली, शास्त्र वाचायला. तो बाहेर येत असताना जंगलाच्या राजा सिंहासारखा तो आपल्या मानेवरचा आयाळ हलवत हलवत बाहेर आला असतो, कारण की देवाने त्याच्या मांजरीचा त्याला सिंह केलेला असतो. आणि देव आज त्यासाठी आमच्या सगळ्यांना बोलावत आहे. देव म्हणतो की तुम्ही माझ्या समक्षतेमध्ये या, आणि तुम्ही यावेत म्हणून मी ख्रिस्ताला दूर केलं होतं. यावेळेस भजन होईल.